जनरल फाउंडेशन कोर्स या विषयाचा 12वी बोर्ड परीक्षेसाठी जो 25% अभ्यासक्रम कमी केलेला आहे तो कोणता आहे ते आपण आज या ठिकाणी पाहणार आहे. कोरोना परिस्थितीमुळे सर्वच विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला असेल असं नाही. शिक्षकांनी ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु हे शिकवत असताना ऑनलाईन शिक्षण आणि प्रत्यक्ष वर्गामध्ये शिक्षण यामध्ये बराच फरक असतो. वर्गामध्ये तुम्हाला शिकवत असताना तुम्ही विद्यार्थी समोर असताय, आमच्या कुणाला किती कळलंय काय नाही हे लगेच आमच्या लक्षात येत असतं. प्रश्न विचारून तपासणी केली जाते, परंतु ऑनलाईन शिक्षणमध्ये बऱ्याच वेळा एकतर्फी या ठिकाणी शिक्षण चालू असल्याचं बऱ्याच वेळा जाणवतं. बऱ्याच वेळा काही विद्यार्थी क्लास अटेंड करत नाही. त्यामुळं कोरोना काळाची परिस्थिती विचारात घेता शासनाने सर्वच विषयांचा 10वी आणि 12वीचा 25% अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला. आता हा अभ्यासक्रम कमी करत असताना प्रत्येक टॉपिक मधला काही भाग कमी करून तो एकूण 25% होईल अशा पद्धतीनं कमी केलेला आहे. पूर्ण प्रकरण कोणतीही वगळण्यात आलेली नाहीत, तर प्रत्येक प्रकरणामधला थोडा थोडा भाग वगळून एकूण 25% तो वगळलेला भाग होईल अशा पद्धतीने अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे. आणि तो देखील फक्त आता एप्रिल 2021 मध्ये जी काही बोर्ड परीक्षा 12वीची होणार आहे त्या परीक्षेसाठी या विषयाचा हा अभ्यासक्रम वगळण्यात आलेला आहे. तर हा वगळलेला अभ्यासक्रम कोणता आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहे. अर्थात हा अभ्यासक्रम वगळलेला असल्यामुळं या भागांवरती परीक्षेला प्रश्न येणार नाहीत, हे लक्षात ठेवा. अगोदर यावरती परीक्षेला प्रश्न तुम्हाला विचारले जाणार नाहीत, परंतु तुम्ही स्वयं अध्ययनाच्या माध्यमातून म्हणजे स्वतः अभ्यास करून पुढे जाणं गरजेचं आहे. कारण असं का, तर तुम्ही म्हणाल असं का परीक्षेला प्रश्न तर येणार नाही आणि अभ्यास तर करा म्हणताय, असं कसं काय? तर काही भाग असा असतो की अगोदरची संकल्पना माहीत असल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. त्यासाठी निदान ते तुम्ही वाचलं पाहिजे आणि तरच पुढचा भाग तुम्हाला समजण्यास मदत होईल. कारण ते शिक्षकांनी शिकवलं नाही आणि एकदम पुढे गेल्यानंतर तुम्हाला मग त्याच्यावरती जर आधारित असेल पुढचा भाग तर ते लवकर समजणार नाही. यासाठी तुम्ही काय करायचं, स्वयं अध्ययन म्हणजे काय, तुमच्याकडे जी त्या विषयाची जी पुस्तक असतील, पाठ्यपुस्तक असतील ती वाचायची. उदाहरणार्थ समजा या ठिकाणी उद्योजकीय गतिशीलता हा भाग वगळला आहे किंवा उद्योजकीय क्षमता वगळला आहे, तर हे फक्त वाचून काढायचं, थोडंफार समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. फार सखोल अभ्यास करण्याची काय आवश्यकता नाही, कारण त्याच्यावर परीक्षेला प्रश्न येणार नाही. पण आपल्याला ती संकल्पना माहीत होणं गरजेचं आहे. म्हणून हे वगळण्यात आलेला जो अभ्यासक्रम आहे हा तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी फक्त आहे, परीक्षेसाठी नाही, हे अगोदर लक्षात ठेवा. तर प्रत्येक प्रकरणातला कोणता भाग वगळलेला आहे ते आता आपण या ठिकाणी पाहूया. तर पहिलं प्रकरण आहे आपलं उद्योजकीय जीवनक्रम. तर हे जे उद्योजकीय जीवनक्रम आहे, ह्या उद्योजकीय जीवनक्रमामध्ये एक महत्वाचं पहिलं प्रकरण आहे, आलं लक्षात. तर या पहिल्या प्रकरणावरती प्रत्येक पाठाला किती मार्क्स आहेत हे पण तुम्हाला सांगितलेलं होतं. तर त्यानुसार जर पाहिलं तर पहिलं प्रकरण 10 मार्काला आहे. आता दुसरे एक लक्षात ठेवा की प्रत्येक पाठानुसार गुण विभागणी जी आपण मागच्या वेळेस पाहिलेलं आहे, तुम्हाला मी लेक्चर दिलेलं आहे की परीक्षा पद्धती कशी असते, त्यानंतर प्रत्येक पाठाला किती मार्क्स आहेत, अंतर्गत मूल्यमापन कशा पद्धतीने आहे, हे सर्व दिलेलं आहे. ते जसंच्या तसंच असणार आहे, त्यात काही बदल नाही. म्हणजे आपण उद्योजकीय जीवनक्रमला 10 मार्क आहेत, या पाठाला या प्रकरणाला 10 मार्क आहेत आणि याच्यातला हा जो भाग वगळलेला आहे तरी देखील राहिलेल्या भागांमध्ये जे आहे ते 10च मार्क त्या पाठाला असणार आहेत.
म्हणजे गुणांची विभागणी जी आहे, हा भाग वगळला म्हणून काही कमी होणार नाही. तर वगळलेला भागा व्यतिरिक्त जे काही शिल्लक घटक आहेत त्याच्यावरती तेवढ्या मार्काचं विचारलं जाईल. म्हणजे उद्योजकीय जीवनक्रमला पूर्वी 10 मार्क होते आणि आता या परीक्षेला सुद्धा 10 मार्कच असणार आहे. असं प्रत्येक प्रकरणाचं आहे. समजा दुसऱ्या प्रकरणाला 7 मार्क पूर्वी होते, आता पण 7 मार्क्स असतील. तर जे प्रत्येक प्रकरणाला जे वेटेज आहे ते तेवढंच असणार आहे, त्यात काही बदल झालेला नाही. फक्त वगळण्यात आलेला जो अभ्यासक्रम मी इथं तुम्हाला दाखवतोय त्याच्यावरती प्रश्न येणार नाहीत परीक्षेसाठी, एवढंच लक्षात ठेवायचं. उद्योजकीय जीवनक्रम पहिलं प्रकरण, त्याच्यामधला उद्योजकीय गतिशीलता, उद्योजकतेची गतिशीलता, उद्योजकीय क्षमता आणि उद्योजकीय ध्येय निश्चिती, याच्यावरती कोणतेही प्रश्न येणार नाहीत. हा भाग वगळलेला आहे. दुसरं प्रकरण आहे बाजारपेठ मूल्यमापन. तर बाजारपेठ मूल्यमापनामध्ये फक्त एकच घटक वगळला आहे की उपभोक्त्याच्या वर्तनाचा अभ्यास. जो काही कस्टमर आहे किंवा उपभोक्ता आहे, तर ह्या उपभोक्ताचं वर्तन जे आहे, वर्तन निश्चित करणारे घटक जे आहेत, तर हे सगळे घटक, बाबी हे सगळ्या वगळलेल्या आहेत. तिसरं प्रकरण आहे प्रकल्प निवड. तर प्रकल्पाच्या निवडीमध्ये प्रकल्पाचं वर्गीकरण आणि प्रकल्पाची निवड हे जे घटक, 2 घटक आहेत, हे वगळण्यात आलेले आहेत. उर्वरित भाग त्यामध्ये परीक्षेला येईल. याच्या व्यतिरिक्त चौथं प्रकरण आहे संसाधने एकत्रीकरण. संसाधने एकत्रीकरण मध्ये कार्यजल विश्लेषणचे महत्व आणि फायदे हे वगळलेलं आहे. आता कार्यजल विश्लेषण ही संकल्पना आपण पाहिली पहा. तर कार्यजल विश्लेषण ही संकल्पना स्पष्ट करा, हे वगळलेलं नाही. त्याच्यावरती कदाचित प्रश्न येऊ शकतो. म्हणजे कार्यजल विश्लेषण म्हणजे काय किंवा कार्यजल विश्लेषण संकल्पना स्पष्ट करा, हे वगळलेलं नाही. पण त्याच्या पुढचं कार्यजल विश्लेषणाचे महत्व आणि फायदे लिहा किंवा कार्यजल विश्लेषणाचे महत्व लिहा किंवा कार्यजल विश्लेषणाचे फायदे लिहा, हे प्रश्न येणार नाही. म्हणजे कार्यजल विश्लेषण म्हणजे काय किंवा कार्यजल विश्लेषण ही संकल्पना हे असेल, परंतु त्यातलं कार्यजल विश्लेषणाचे महत्व आणि फायदे जो पुढचा भाग आहे तो वगळलेला आहे. लक्षात. 5वं प्रकरण आहे प्रकल्प सूत्रीकरण. तर प्रकल्प सूत्रीकरण या प्रकरणामध्ये प्रकल्पाची जागा आणि मशिनरीची निवड, प्रकल्पाची जागेची निवड करत असताना कशा पद्धतीने करायची, यंत्रसामुग्रीची निवड करताना कोणकोणते घटक पाहणं गरजेचं आहे, हे वगळलेलं आहे. मनुष्यबळ व कच्च्या मालाचे निर्धारण, प्रकल्प मूल्यमापन व परीक्षण तंत्र, आपण पाहिलं पर्ट. तर हे परीक्षण, प्रकल्प मूल्यमापन आणि परीक्षण तंत्र जे आहे पर्ट, हे वगळण्यात आलेलं आहे. त्यानंतर वित्तीय संस्थांची आवश्यकता, तसंच बँका आणि वित्तीय संस्थांची आवश्यकता, हे वगळण्यात आलेलं आहे. आता यामध्ये देखील जसं वरती इथं मी सांगितलं, कार्यजल विश्लेषण संकल्पना वगळण्यात आलेलं नाही, परंतु त्याचं महत्व आणि फायदे वगळण्यात आले. तसंच या ठिकाणी देखील वित्तीय संस्था वगळलेलं नाही. तुम्ही या ठिकाणी समजून घेण्यामध्ये गल्लत करायची नाही, नीट समजून घ्या. तर या ठिकाणी वित्तीय संस्था तुम्हाला विचारल्या जातील परीक्षेला आणि ते फार महत्वाचं आहे. ते परीक्षेला येणारच आहेत वित्तीय संस्था. अलग लक्षात. उदाहरणार्थ MSFC, महाराष्ट्र स्टेट फायनान्शियल कॉर्पोरेशन किंवा MIDC किंवा ICICI बँक आहे. तर म्हटलेलं आहे बा वित्तीय संस्था आणि बँकांची आवश्यकता फक्त वगळलेला आहे, त्या वित्तीय संस्था वगळलेल्या नाहीत. वित्तीय संस्थांची आवश्यकता स्पष्ट करा असा प्रश्न येणार नाही किंवा बँकांची आवश्यकता स्पष्ट करा असा प्रश्न येणार नाही, कारण बँका आणि वित्तीय संस्थांची आवश्यकता वगळलेला आहे, परंतु बँका आणि वित्तीय संस्था वगळलेल्या नाही. तुम्हाला IDBI विषयी माहिती लिहा किंवा IDBI टिप लिहा असं येऊ शकतं, कारण IDBI काय झाली, वित्तीय संस्था आली, परंतु त्याची महत्व किंवा फायदे, आवश्यकता हे वगळलेलं आहे. परंतु टिप म्हणून IDBI येईल, ICICI येईल किंवा जिल्हा उद्योग केंद्र येईल, MSFC येईल, महाराष्ट्र स्टेट फायनान्शियल कॉर्पोरेशन येईल, MCED येईल, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, बिटकॉइन येईल. या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या वित्तीय संस्था आहेत त्या येऊ शकतात. अलग लक्षात. किंवा नाबार्ड जे आहे ते येऊ शकतं. तर हे लक्षात ठेवा की वित्तीय संस्था आणि बँका वगळलेल्या नाहीत. हे तुम्ही
नीट समजून घ्या यासाठी मी विशेष असं हे लेक्चर घेतोय की तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी कदाचित हा तक्ता दिलेला पण असेल, परंतु तुमचे समजण्यामध्ये, तुमच्या समजून घेण्यामध्ये गल्लत होऊ नये यासाठी मी परत परत सांगतोय की या ठिकाणी वित्तीय संस्था आणि बँका याच्यावरती टिपा लिहा असा प्रश्न येणारच किंवा येऊ शकतो, हे महत्वाचंच आहे. फक्त काय येणार नाही, वित्तीय संस्था आणि बँकांच्या ज्या आवश्यकता आहेत किंवा गरज काय आहे अशा पद्धतीने प्रश्न येणार नाही. म्हणजे वगळलंय काय, बँका आणि वित्तीय संस्थांची आवश्यकता हा भाग फक्त वगळलाय, परंतु बँका आणि वित्तीय संस्था वगळलेल्या नाहीत. त्याच्यावरती प्रश्न परीक्षेला निश्चित येणार, लक्षात. त्याचबरोबर प्रकल्प मूल्यमापन देखील वगळलेला आहे. प्रकल्प मूल्यमापन, जेव्हा आपण प्रकल्प सादर करतो बँकेकडं किंवा वित्तीय संस्थेकडं, तेव्हा त्या प्रकल्पाचं मूल्यमापन आणि छाननी होते, तर तो भाग वगळलेला आहे, लक्षात. पुढचं प्रकरण आहे 6वं, प्रकल्पाची सुरुवात. प्रकल्पाची सुरुवात या प्रकरणापैकी गुंतवणूक प्रणाली आणि भांडवल उभारणी. भांडवल उभारणी कशा पद्धतीने केली जाते आणि कशा पद्धतीने गुंतवणूक केल्या जातात हा भाग फक्त वगळलेला आहे. बाकीचं पूर्ण प्रकरण उर्वरित परीक्षेसाठी आहे, लक्षात. तर ही 6 प्रकरण झाली. याच्या पुढची आता तुम्हाला सांगतो. पुढे 7वं प्रकरण क्रियात्मक व्यवस्थापन. तर क्रियात्मक व्यवस्थापन या प्रकरणामधील खरेदीची कार्यप्रणाली, खरेदी नियोजन, जे खरेदी कशी करायची ही कार्यप्रणाली, आणि खरेदी नियोजन कशा पद्धतीने केलं जातं, खरेदी नियोजन, सामग्रीचा प्रवाह आणि नियंत्रण हा भाग वगळलेला आहे. तुलनात्मक दृष्ट्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा भाग तसा अवघड होता, तर त्यामुळे हा भाग वगळलेला आहे. म्हणजे तुमच्या दृष्टीने सोपं झालेलं आहे उर्वरित भागाचा अभ्यास करणं. त्यानंतर 8वं प्रकरण आहे वित्तीय व्यवस्थापन. वित्तीय व्यवस्थापनामध्ये देखील जी आर्थिक विवरण आहेत विविध प्रकारची, उदाहरणार्थ रोजकीर्द असेल, खातेवही असेल, तर हे जे आहे हे सर्व वगळण्यात आलेलं आहे, बघा लक्षात. म्हणजे काही वेळेस रोजकिर्दीचा नमुना तयार करा, खातेवहीचा नमुना तयार करायचा असे प्रश्न यायचे किंवा त्याचं महत्त्व लिहा, हे वगळण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर अंतिम किंवा वार्षिक खाती, फायनल अकाउंट जे आहेत ते फायनल अकाउंट देखील वगळलेली आहेत. तर या फायनल अकाउंटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर व्यापार खाते असेल, नफा तोटा खाते असेल, ताळेबंद स्थिती विवरण हा सगळा भाग यामधून वगळण्यात आलेला आहे. म्हणजे आर्थिक विवरणे आणि अंतिम किंवा वार्षिक खाती जे आहेत हा भाग वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर 9वं प्रकरण विपणन व्यवस्थापन, मार्केटिंग मॅनेजमेंट. यामध्ये वस्तू वितरणाचे मार्ग, कंपनीमध्ये तयार झालेली जी वस्तू आहे या वस्तूचं वितरण कशा पद्धतीने केलं जातं. म्हणजे कंपनीमधून ती वस्तू घाऊक व्यापाऱ्याकडे जाणार, घाऊक व्यापाऱ्याकडून किरकोळ व्यापाऱ्याकडे, किरकोळ व्यापाऱ्याकडून ग्राहकाकडे, किंवा तयार झालेली वस्तू